मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के अंतर्गत कार्यरत क्राइम ब्रांच की टीम ने वाहन चारों के एक बड़े रैकेट का भंडाफोड़ किया है। ये लोग महाराष्ट्र के अलग अलग जिलों से ट्रक, टेम्पो और कार चोरी कर अन्य राज्यों से फर्जी रजिस्ट्रेशन कराकर बेचने का काम करते थे। मीरा भाईंदर वसई विरार क्राइम ब्रांच यूनिट 3 के अधिकारियों ने इस गैंग के 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस वाहन चोर गैंग के पास से 47 ट्रक, टेम्पो और कार बरामद किया गया है, जिसकी कीमत 7,32,41,000 रुपये है। इन चोरों की गिरफ्तारी से मीरा भाईंदर वसई विरार के 16 केस की गुत्थी सुलझ गई है। गिरफ्तार आरोपियों में अजहर अकबर शेख 35, समीर नसीर खान 41, मोहम्मद शकील मोहम्मद शौकत शाह 48, शेख नासिर शहजाद मियां 43 वर्ष का समावेश है। यह आरोपी छत्रपति संभाजी नगर, अमरावती, नांदेड़ के निवासी हैं। 15 फरवरी 2021 रोजी रात्री 8 वाजता एक फिर्यादी आहे रमेश चौधरी 43 यांचा एक टिप्पर ट्रक चोरी गेला होता आणि त्याबाबत काशीमीरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता। त्याचप्रमाणे 30 जून 2021 रोजी रात्री 1:30 वाजता सुमारास एक वाडी पोलीस स्टेशन मधून एक आयशर चोरी केला गेला होता आणि त्याबाबत वाडी पोलीस स्टेशनला 6/24/2021 गुन्हा दाखल झाला होता। हे दोन्ही गुन्हे जे आहेत आपल्याकडे जरी सुमारे 2.5 वर्षापासून पेंडिंग झाली असले तरी आपले जे जुने गुन्हे आहेत त्याच्यात आणि व्हेकल चोरीवाली जी गँग आहे त्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी आपण लोकांना सांगत होतो आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये आपले लोक जे आहेत ते आपले अधिकारी आहेत ते माझ्यासोबतच आहेत। तर यांना काही यांनी जे जुने काही इतर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जे काही लोकांचे रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल चौकशी केली आणि काही लोक टिप यांना मिळाली। तर त्या टिपच्या अनुषंगाने यांनी एकूण 4 आरोपी जे आहेत त्यांना अटक केली। याचं एक आहेत अजहर शेख, हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत। दुसरे आहेत समीर खान, हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत। मोहम्मद शौकत शाह हे आहेत अमरावतीचे आणि शेख नसीर शहजाद मियां हे नांदेडचे आहेत। यांना अटक केली नोव्हेंबर 2023 ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तपास आणि त्यांना इंटरोगेशन आणि पुढच्या रिकव्हरीच्या याचा एक ऑपरेशन सुरू झाला। त्यात यांच्या असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरोपी आहे ते एका विशिष्ट मॉडेलची गाडी जी आहे ते टार्गेट करतात, त्याचे काही फेक डॉक्युमेंट स्वतः तयार करतात आणि ते आपलं 2 राज्य आहेत विशेष काही जे आतापर्यंत लक्षात आलेले आहे अरुणाचल आणि नागालँड, तिकडचे जे आरटीओ ऑफिस मध्ये त्याची एक नोंदणी करून घेतात। त्यानंतर तिकडून महाराष्ट्रामध्ये सेल करायचे आहे असा एक डॉक्युमेंट तयार करतात, तिकडची एनओसी घेतात आणि त्या एनओसी वर हीच गाडी परत इथे रजिस्ट्रेशन करायला लावतात। या मधल्या काळात त्या मॉडेलची एखादी गाडी ते इथे चोरी करतात आणि त्याच्या इंजिन नंबर, स्टेशन नंबर ते फोडून काढतात आणि मग इथे आपला हत्तीमध्ये ज्यांना जे काही ग्राहक आहेत त्यांना असं ते सेल करायला लावतात। तर असा एक आपला मागील एका 2 मागील 1-2 महिन्यांपासूनचा जो ऑपरेशन सुरू आहे 3-4 महिने झाले, त्यात आतापर्यंत आपण 45 गाड्या ज्या आहेत ते जप्त केलेल्या आहेत। यात 7,32,41,40,000चा माल आपल्याकडे जप्त झालेला आहे, ते आता समोरच आहे आणि यात आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार एकूण 16 FIR दाखल आहेत। त्यात 14 जे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, एक उत्तर प्रदेश आहे, एक राजस्थानचे आहे। हे जे आरोपी आहेत यापैकी पहिला जे आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सर्वात लेटेस्ट जे गुन्हा आहे तो कोथरड होता पुण्याला 2016 ला। दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत, त्याच्यात शेवटचा जो गुन्हा आहे तो 2022 ला आहे वाकड पोलीस स्टेशनला। तिसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत, हे सर्व वाहन चोरीचे गुन्हे आहेत आणि तो 2018चा गुन्हा आहे, 2018चा लेटेस्ट गुन्हा आहे। चौथा जो आरोपी आहे त्याच्या अजून काही आम्हाला रेकॉर्ड भेटलेलं नाही आहे, तर त्याबाबत आपण चौकशी करत आहोत। एकंदरीत हे अशा पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात गाड्यांचा स्पेशली हेवी व्हेकल चोरी करण्याचा आपला एक रॅकेट या ठिकाणी आम्ही उद्ध्वस्त करू शकलो। साहेब असं आहे की देशभरातले आरटीओ एकमेकांशी इंटरकनेक्टेड, तर याच्यात आपण नक्कीच एकदा या तपासचे जे सर्व मुद्दे जेव्हा एकदा क्लोज झाले तर त्यानंतर त्याच्यात
असा काही सिस्टमिक तोडीवा जर जे काही आपल्याला लक्षात आलं की गरजेचं झालं ते सर्व आपण संबंधित खात्याला ते त्याचा अहवाल केला. अरुणाचल प्रदेशच्या अधिकारी आरटीओचे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? तर गाडीची पासिंग करताना गाडी समोर पाहिजे, गाडीची स्थिती बघितली जाते, त्यानंतर पासिंग केली जाते. यामध्ये महाराष्ट्र आणि नागालँड अरुणाचल प्रदेश यांचा अधिकाऱ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे. तो एक तपासाचा मुद्दा आहे, परंतु तो इन्व्हॉल्वमेंट आहे की सिस्टमिक गॅप आहे ते आपण तपासूया. सर आतापर्यंत ते विक्रीवाच्या अगोदरच केलेले आहे. बाकी जे त्यांनी काही विक्री केलं ते अजून बघायचं आहे आपल्याला.